आणि आता एक मोठी बातमी, पुणे मतदारसंघाचा ठाकरेंनी आढावा घेतला असल्याचं कळतंय। ठाकरेंनी 4 मतदारसंघांचा इथे आढावा घेतलेला आहे। कोथरूड, वडगाव, शेरी आणि हडपसरचा आढावा घेण्यात आलेला आहे। खडकवासला मतदारसंघांची देखील त्यांनी माहिती घेतली। जागा वाटपासंदर्भात त्यांनी महत्त्वाची चर्चा केली असल्याचं कळतंय। पुणे मतदारसंघांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतलेला आहे आणि ठाकरेंनी 4 मतदारसंघांचा आढावा घेतला असल्याचं कळतंय। त्यामध्ये कोथरूड, वडगाव, शेरी आणि हडपसरचा समावेश आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात नवरात्रीला आजपासून सुरुवात होते। भाविकांनी सकाळपासूनच मंदिर फुलून गेलं असून मोठी गर्दी झाली आहे। घटस्थापनेच्या निमित्तानं मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात देवीच्या पूजेसाठी भाविकांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते। नवरात्र उत्सव मुंबईमध्ये साजरा केला जातो। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झालाय। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील देवी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। जेजुरी गडावर नवरात्रोत्सवाचा उत्साह आहे। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जेजुरीच्या गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं। संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात बॉलिवूडचे अनेक कलाकार येणार असल्याचं आयोजक रवींद्र फाटक यांनी सांगितलं। कोकणात गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सवाला जोरदार सुरुवात झालेली आहे। कणकवली मित्रमंडळाच्या वतीनं कणकवली शहरात देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। मोहटा देवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली। मोहटा देवीचे मंदिर श्री आकाराचं बनवण्यात आलं असून नवरात्रीत लाखो भाविक मोहटा देवीच्या दर्शनासाठी येतात। मुंबई शहर आणि उपनगराला आता नवरात्रोत्सवाचा रंग चढू लागलाय। नवरात्रोत्सवात मिठाई आणि उपवासाचे पदार्थ तयार करणाऱ्या दुकानांवर अन्न आणि औषध प्राधिकरणाचं विशेष लक्ष असणार आहे। भेसळीवर कारवाईसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। टेंभी नाका परिसरात देवीची प्रतिष्ठापना केली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। त्यामुळे टेंभी नाका, कोर्ट नाका या परिसरात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलाय। ठाण्यात नवरात्रोत्सवात हाय अलर्ट आहे। 609 सार्वजनिक तर 3278 खासगी देवींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल। ठाणे पालिकेच्या हद्दीत 307 नवरात्रोत्सव मंडळांनी मंडपासाठी परवानगी मागितली होती। त्यातील केवळ 147 मंडळांना परवानगी दिली आहे। त्यामुळे अद्यापही 160 मंडळं परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत। कुलाबा ते सिब्स मेट्रो 3 मार्गिकेचं लोकार्पण 5 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे। या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी या प्रवासासाठी 50 रुपये तिकीट आकारलं जाणार आहे। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल होणार आहे। रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटं आधीच सोडण्यात येणार असल्याचं वेळापत्रकात नमूद करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारे 11 जलद लोकल दादर स्थानकावर स्थलांतरित केल्या जाणार आहेत। हे नवं वेळापत्रक 5 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी गुरुवारी रात्री 12:30 ते शुक्रवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। राज्यातील शिळफाट्यादरम्यान 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधण्यात येतोय। बोगद्याच्या 21 किलोमीटरपैकी 16 किलोमीटर टनेल बोरिंग मशीनद्वारे तर उर्वरित 5 किलोमीटर एनएमटीद्वारे करणार आहेत। मुंबईच्या पोटातून धावण्यासाठी पहिली भुयारी मेट्रो मार्गिका तयार झाली आहे। याच्या दररोज 96 फेऱ्या होणार असून त्यात 2500 प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता आहे। दर 6 मिनिटांच्या अंतरानं गाड्या सुटणार आहेत। आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दीला आळा घालण्यासाठी पुढील वर्षीपासून इमिग्रेशन विभागात बायोमेट्रिक व्यवस्था सुरू होणार आहे। असं झाल्यास इमिग्रेशनसाठी लागणाऱ्या वेळेमध्ये मोठी बचत होणार आहे। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा म्हणजेच शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे। कॅबिनेटच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णयांचा धडाका सुरू आहे। शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती आहे। बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला अटक करण्यात आली आहे। उल्हासनगर पोलिसांनी कर्जतमधून आरोपीला अटक केली आहे।
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचे अनुदान लागू करण्यात आले. इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागल्यानंतर युद्ध भडकले. त्यामुळे एकाच दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 4% वाढलेले आहेत आणि त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर घटण्याची शक्यता मावळली आहे. देवीसाठी लागणारे हार, फुलं आणि वेण्यांच्या किमतीत दुपटीनं वाढ झाली आहे. सुवासिक रंगीत फुलांनी या नवरात्रोत्सवात भाव खाल्लाय, तर झेंडू फुलांचा दर खाली आलाय. राज्यात निफाडच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे. सोयाबीनला सर्वसाधारण 4,073 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. खरीपातील मूग, उडीद आणि सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी अकोल्यातील 9 केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. 10 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे. हळदीच्या मार्केटमध्ये वाढ झाली असून सांगली बाजारात हळदीची किंमत 16,050 रुपये प्रति क्विंटल होती. सांगली बाजारात हळदीला चांगला भाव मिळत असल्याचं चित्र आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक 288 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर 7,710 रुपये प्रति क्विंटल मिळाला. पाथर्डी बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडद्याची आवक 250 क्विंटल इतकी झाली. राज्यात थंडीचाही कडाका अधिक राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. प्रशांत महासागरात ला निना प्रणाली सक्रिय झाल्यास देशभरात सरासरीपेक्षा जास्त थंडी पडू शकते असा अंदाज आहे. ऑक्टोबर उजाडल्यानंतर मान्सून काढता पाय घेईल अशी चिन्ह असतानाच मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून 10 ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. साताऱ्यात पावसाची उघडीपासून कोयना धरण पाणी क्षेत्रामध्ये देखील विश्रांती आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानं मंगळवारी पहाटेच्या सुमारास 10 दरवाजे बंद करून विसर्ग थांबवण्यात आला.